नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि ती म्हणजे की जेव्हापासून कर्जमाफीच्या घोषणा झाल्या आहेत तेव्हापासून आपल्या शेतकरी बांधवांनी महायुतीला जी आहे ती भक्कम साथ दिलेली आहे. परंतु तेव्हापासून आतापर्यंत शेतकरी बांधवांनी जी आहे ती प्रतीक्षाच केली आहे. आणि आता काल राज्याच्या अर्थसंकल्पात काही ना काही पण कर्जमाफीची घोषणा होईल अशी आशा अपेक्षा आपल्या शेतकरी बांधवांना होती. परंतु त्या शेतकऱ्याचा जो आहे आता भ्रमनिराश आहे तो झालेला आहे. कारण की जे शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईल या आशेने कर्जाची परतफेडसुद्धा केली नाही आणि या अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत कोणतीच घोषणा केलेली नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली गेली असून शेतकऱ्यांचा जो आहे तो भ्रमनिराश झाला असून आता शेतकरी बांधवांना कर्जाची परतफेड करावी लागणार असल्याचं भयान वास्तव शेतकऱ्यांसमोर आलं आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सध्या मोठं संकट उभं राहिलेलं आहे. कारण की आपल्या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा जी आहे ती केली होती. आणि अशातच जी महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे की लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफी होईल या अपेक्षेने आपल्या शेतकऱ्यांनी महायुतीच्या पडद्यात मते टाकली आहेत. आणि यामध्ये महायुती सरकार जे आहे ते सत्तेत आलेलं आहे. आणि सरकारने सत्ता स्थापनेनंतर पहिल्याच अर्थसंकल्प जो आहे तो सोमवारी सादर केला आहे. आणि या अर्थसंकल्पाबाबत आपल्या शेतकरी बांधवांना महत्त्वाची जी आहे ती मोठी उत्सुकता होती. आणि सरकारने महत्त्वाचा विषय म्हणजे की लाडक्या बहिणींना भरभरून दिला आहे. आणि त्यामुळे या योजनेसाठी म्हणजे जी काही लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेसाठी अर्थसंकल्पात 36,000 कोटींची तरतूद आहे ती करण्यात आली आहे. परंतु शेतकरी कर्जमाफीचा मात्र साधा उल्लेखही या अर्थसंकल्पामध्ये नाही. आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारने खुश केले आहे. पण शेतकरी भावाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर जो आहे तो कायम असून मागील आणि चालू वर्षीचं कर्ज जे आहे ते शेतकऱ्यांना परत करावं लागणार आहे. आणि कर्ज परतफेडीसाठी जी मुदत आहे ती 31 मार्च जी आहे ती अंतिम मुदत आहे. आणि शेतकऱ्यांना पुढील 20 दिवसामध्ये कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. आणि चालू वर्षीचं कर्ज दिल्यानंतर शेतकऱ्यांना बँकेकडून पुन्हा नवीन कर्ज मिळेल. आणि कर्जाची परतफेड न केल्यास त्या शेतकरी बांधवांना जे आहे ते पुन्हा कर्ज मिळणार नाही. आणि त्यामुळे कर्जाची परतफेड करण्यासाठी मोठं संकट जे आहे ते शेतकऱ्यांसमोर उभं आहे. आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी नियमित परतफेड केली आहे तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहनपर लाभाची योजना जी आहे ती सुरू केली आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे की त्यांच्या कर्जाच्या प्रमाणामध्ये प्रोत्साहनपर लाभ जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि अशाच सुद्धा आपल्या नगर जिल्ह्यातील 1 लाख जे आहे 1,02,000 शेतकरी बांधवांना जवळपास 332 कोटींचं जे आहे ते प्रोत्साहनपर अनुदान जे आहे ते मिळालं आहे. आणि विशेष म्हणजे की जे 2019मध्ये राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना आणली होती तर या योजनेचा लाभ आपल्या नगर जिल्ह्यामधील 2,88,296 शेतकऱ्यांना जो आहे तो मिळाला आहे. आणि या शेतकऱ्यांचं एकूण 1,752 कोटींचं जे कर्ज आहे ते माफ झालेलं आहे. आणि त्यानंतर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीची जी आहे ती घोषणा केली आहे. आणि त्याचा परिणाम जो आहे तो कर्ज वसुलीवर झालेला आहे. कारण की दरवेळी ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत असतं. परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे परतफेड केलेली आहे आपल्या घरचे दागदागिने दहान ठेवून प्रसंगी कर्ज घेऊन सुद्धा कर्जाची परतफेड केली आहे त्या शेतकऱ्यांना एकदाही लाभ मिळालेला नाही. आणि त्यामुळे चालू वर्षात खरीप व रब्बी हंगामासाठी राष्ट्रीयकृत व सहकारी बँकेकडून एकूण 3,496 कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप करण्यात आलेलं आहे. आणि या कर्जाची परतफेड करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत असून मुदतीत कर्ज परत केल्यास पुढच्या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांना कर्ज जे आहे ते मिळणार आहे. परंतु जर शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही तर त्यांना मात्र येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते कर्ज मिळणार नाही. आणि जे शेतकरी जे आहेत ते थकबाकीत राहणार आहेत. आणि कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना आता कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट आणि दुविधा निर्माण झालेली आहे. कारण कर्ज परतफेड केलं तर ते नियमित कर्जावर होऊन कर्जमाफीचा लाभ जो आहे तो मिळत नाही. परंतु जर कर्जाची परतफेड केली नाही तर सध्या त्या संदर्भात कुठलीही घोषणा झालेली नाही. आणि त्यामुळे कर्जमाफी मिळेल की नाही मिळेल हेही सांगता येत नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं भयान वास्तव जे आहे ते उभं आहे. मोठं संकट शेतकऱ्यांसमोर आलेलं आहे. ते एक महत्त्वाची अपडेट होती. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.